नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्न संग्रह 2 याच्यातील प्रश्न क्रमांक 1 ते 4 हे सविस्तरपणे पाहिले होते. आता आजच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ तुम्हाला एंड स्क्रीनला मिळेलच. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 5 पासूनचे पुढील प्रश्न आहेत त्यांचा विचार करूया. तर आता बघा प्रश्न 5वा आहे. इन क्वाड्रिलॅटरल एबीसीडी म्हणजे चौकोन एबीसीडी मध्ये साइड एबी पॅरलल साइड डीसी म्हणजे एबी आणि डीसी या समांतर आहेत. सेगमेंट एई परपेंडिक्युलर टू सेगमेंट डीसी म्हणजे लंब आहे. ई लेंथ एबी 9 सेंटीमीटर, एई 10 सेंटीमीटर अँड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल एबीसीडी म्हणजे चौकोन एबीसीडी चे क्षेत्र ते किती आहे 115 सेंटीमीटर स्क्वेअर. फाइंड लेंथ डीसी, तर आपल्याला डीसी ची लांबी काढायची. आता या ठिकाणी जर क्वाड्रिलॅटरल चौकोनाला तुम्ही ऑब्झर्व केलं तर काय लक्षात येतं की या चौकोनामध्ये पॅरलल साइड जे आहे त्यांची एकच जोडी समांतर आहे. बरोबर, वन पेअर इज पॅरलल म्हणजे वन पेअर पॅरलल असेल तर तो चौकोन समलंब चौकोन असू शकतो. म्हणजे बघा असा चौकोन असेल तो ट्रॅपिझियम. आता बघा आपण एबीसीडी बघा एबी पॅरलल डीसी आहे ना, येते लक्षात. आता एई परपेंडिक्युलर टू डीसी, एई पासून आपण डीसी ला परपेंडिक्युलर काढलं. आता याला आपण एपी म्हणूया. सॉरी, एई आहे ना, एई परपेंडिक्युलर टू डीसी. आता बघा एबी 9 आहे. एबी किती आहे 9, एई 10 येते लक्षात. आणि एरिया किती दिलेला आहे 115 म्हणजे चौकोनाचं क्षेत्र पण माहिती आहे आपल्याला. तर आपल्याला काय काढायचं लेंथ डीसी इक्वल टू व्हॉट म्हणजे डीसी ची लांबी काढायची आपल्याला. आता या ठिकाणी आपण कोणतं सूत्र वापरू शकतो? चौकोन कोणत्या प्रकारचा आहे? समलंब, ट्रॅपिझियम. म्हणजे काय म्हणणार आपण? समलंब चौकोनाचे क्षेत्र, चौकोन एबीसीडी चे क्षेत्र किंवा एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल एबीसीडी किंवा एरिया ऑफ ट्रॅपिझियम. कोणता चौकोन आहे? ट्रॅपिझियम इक्वल टू. आता यासाठी काय येणार फॉर्म्युला? काय? समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ ट्रॅपिझियम 1/2 सम ऑफ पॅरलल साइड्स म्हणजे समांतर बाजूंची बेरीज. बरोबर, इंटू हाईट गुणिले उंची. आता सम ऑफ पॅरलल साइड्स कोणते आहेत त्यांची सम करायची. पॅरलल साइड्स कोणते आहेत तिथे? एबी प्लस डीसी. एबी आणि डीसी पॅरलल साइड्स आहेत. बरोबर, इंटू हाईट. आता हाईट म्हणजे काय असते? उंची असते. आणि उंची नेहमी बेसला परपेंडिक्युलर असते, पायाला लंब असते ना. म्हणजे डीसी जर तुम्ही बेस घेतला तर त्याला जी परपेंडिक्युलर आहे एई हाईट असेल. म्हणजे एई इंटू एई. आता या ठिकाणी आपल्याला एरिया दिलेला आहे. एबी आणि एई पण माहित आहे आणि आपल्याला डीसी काढायचं. आता एरियाची व्हॅल्यू टाकूया आपण. काय लिहिणार? एरिया किती आहे बघा. एरिया माहित आहे आपल्याला 115 इक्वल टू 1/2 इंटू एबी किती आहे बघा आता 9. डीसी आपल्याला फाइंड आउट काढायचे आणि एई किती आहे 10 आहे. ओके, आता मग काय येणार बघा 115 इक्वल टू. आता 2 च्या टेबल मध्ये 10 आहे. 2 1 जा 2, 2 5 जा 10 म्हणजे काय येणार 9 प्लस डीसी इंटू 5. आता हे 5 जे आहे मल्टिप्लिकेशनला इकडे आल्यावर कशाला येणार? डिवायडेडला येणार. 115 अपॉन 5 इक्वल टू 9 प्लस डीसी मीन्स 5 2 जा 10, 5 2 10 नंतर काय राहील 5 3 जा 15, 5 3 15 इक्वल टू 9 प्लस डीसी. आता काय होणार 23 मायनस 9, 9 इकडे मायनसला येतील
इक्वल टू डीसी. म्हणजे डीसी ची व्हॅल्यू किती राहील तर 23 मायनस 9 दॅट इज 14 सेंटीमीटर ही तुमची काय असेल डीसी असेल म्हणजे अनादर साइड. तर पुढचा प्रश्न वृत्तचिती आकाराच्या टाकीच्या तळाचा व्यास 1.75 मीटर आहे आणि उंची 3.2 मीटर आहे. तर टाकीची क्षमता किती असेल. द डायमीटर अँड हाईट ऑफ द सिलेंड्रिकल टँक. डायमीटर किती आहे 1.75 मीटर आणि हाईट दिलेली आहे किती 3.52 मीटर. हाऊ मच इज द कॅपॅसिटी ऑफ द टँक. म्हणजे त्याच्यामध्ये किती पाणी मावेल. बरोबर. आता या ठिकाणी सिलेंडर आहे बरोबर वृत्तचिती आणि त्याच्यासाठी आपल्याला डायमीटर दिलेला आहे. डी किती आहे बघा डी 1.75 मीटर. आता डी 1.75 मीटर आहे आपल्याला आर ची गरज लागेल. मग आर किती असेल 1.75/2. त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते ही डिवायडेड बाय 2 मीटर एवढी असेल. आणि काय दिलेलं आहे आणखी उंची म्हणजे एच दिलेला आहे. हाईट किती आहे 3.2 मीटर. याच्यावरून आपल्याला सिलेंडरचं व्हॉल्यूम काढायचं. व्हॉल्यूम म्हणजेच त्याची कॅपॅसिटी घनफळ. कळलं. आता बघा वृत्तचितीचे घनफळ. वृत्तचितीचे घनफळ किंवा काय व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. जेवढं घनफळ असेल तेवढी कॅपॅसिटी असेल लक्षात घ्या. आता फॉर्म्युला काय पाय आर स्क्वेअर एच पाय आर वर्ग एच. पायची व्हॅल्यू किती आहे 22/7. आर किती आहे बघा आर किती आहे 1.75/2 इंटू 1.75/2. 2 टाइम्स घ्यायचं कारण स्क्वेअर आहे. एच किती आहे बघा 3.2. आता बघा आता 2 च्या टेबल मध्ये 22 येणार. 2 1 जा 2 11. ओके. तर 7 ने याला डिवाइड करा. 7 1 जा 7. 0 चा भाग लागेल पहिला 0. 7 2 जा 14. 3 7 5 जा 35. 2 ने याला डिवाइड करूया आपण. 2 1 जा 2. 2 1 जा 2 1. 2 6 जा 12. काय राहिलं बघा 11 इंटू 0.25 इंटू 1.75 इंटू 1.6. आता इथे मल्टिप्लाय करताना आपलं काम सोपं व्हावं म्हणून 25 ने 16 ला मल्टिप्लाय करायचं. इथे लक्षात का ते लक्षात एक कळेल तुम्हाला बघा. 11 ऍज इट इज ठेवा आपण. 16 5 जा 80 0 8. 16 2 जा 32 प्लस 8 40. ओके. आता डेसिमल किती येणार बघा 1 2 अँड 1 1 2 3 3 डेसिमल 1 2 3. इथे डेसिमल येणार 0.400 म्हणजे 0.4च म्हणू शकतो आपण याला. इंटू काय 1.75. आता 1.75 ला 0.4 ने मल्टिप्लाय करणं सोपं आहे. 4 ने मल्टिप्लाय करायचं फक्त. बघा 4 5 जा 20 जा 0 2. 4 7 जा 28 प्लस 2 30 जा 0 3. 4 1 जा 4 प्लस 3 7. आता डेसिमल किती आले 1. हे सोडून दिलेत आपण 1 2 3 1 2 3 म्हणजे 0.7. 11 इंटू 0.7 म्हणजेच किती होणार 7.7 मीटर क्यूब किंवा मीटर घन. कळलं. हे काय आलं याचं व्हॉल्यूम आलं. पण ही कॅपॅसिटी मीटर क्यूब मध्ये आली. आपल्याला आन्सर लिटर मध्ये विचारलेला आहे. येते का लक्षात. आता त्यांचा रेशिओ असा आहे 1 मीटर क्यूब इक्वल टू 1000 लिटर. 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर असतात. आपले घनमीटर किती आलेत आता म्हणून 7.7 मीटर क्यूब इक्वल टू. आता या 1000 ला 7.7 ने मल्टिप्लाय करायचं. येते लक्षात.
आता 77 इंटू 1 77 आणि 0 किती आहेत 1 2 3. आता 1 डेसिमल सोडावा लागेल आपल्याला, मग इथे 1 डेसिमल येणार आणि याला सोडून दिल्यावर काय 7700 लिटर एवढी त्या टँकची, सिलेंड्रिकल टँकची काय असेल कॅपॅसिटी असेल लिटर मध्ये. आलं लक्षात. बघूया पुढचा प्रश्न. 9.1 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या जीवेची लांबी 16.8 सेमी आहे, तर जीवा केंद्रापासून किती अंतरावर आहे? द लेंथ ऑफ कॉर्ड ऑफ सर्कल इज 16.8 सेंटीमीटर, रेडियस इज 9.1 सेंटीमीटर, फाइंड्स इट्स डिस्टन्स फ्रॉम द सेंटर. तर फॉर एक्झाम्पल आता आपण या ठिकाणी सेंटर ओ असलेलं एक सर्कल आपण कन्सिडर करणार आहोत, बरोबर. तर ओ सेंटर आहे, त्याची कॉर्ड काढू, म्हणजे जीवा किंवा कॉर्ड. कॉर्ड सपोज आपण एबी मानूया, ठीक आहे. एबी इज कॉर्ड, एबी जीवा आहे. आता काय दिलेले, एबी ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 16.8 आहे, ठीक आहे. पुढे बघा, रेडियस 9.1 सेंटीमीटर म्हणजे त्रिज्या, इथे त्रिज्या अशी येणार, रेडियस किती आहे 9.1. ओके. आणि आता आपल्याला काय सांगितलंय, जीवा केंद्रापासून किती अंतरावर आहे? डिस्टन्स ऑफ कॉर्ड, जीवे डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर, सेंटर पासून जीवेचं परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचे. एबी आपल्याला 16.8 आहे, हा. ओएम, ठीक आहे. डिस्टन्स ओएम काढायचे. ओएम इज द डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर, केंद्रापासून जीवेचं अंतर. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचे, एएम सॉरी ओएम इक्वल टू क्वेश्चन मार्क, ठीक आहे. आता काय कराल, तर या ठिकाणी वर्तुळाचा एक गुणधर्म आहे, काय, केंद्रापासून काढलेला लंब, केंद्रातून काढलेला लंब जीवेस दुभागतो. जीवेस काय करतो, दुभागतो, किंवा परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू कॉर्ड, बायसेक्ट कॉर्ड. ओके. कॉर्डला बायसेक्ट करतो म्हणजे एएम आणि बीएम इक्वल असतील. म्हणजे एएम ची व्हॅल्यू जी असेल ती कॉर्डच्या हाफ असेल, म्हणजे जीवेच्या निम्मी असेल, 1/2 एबी. बघा एएम मिळेल आपल्याला आता 1/2 इंटू एबी 16.8 आणि 16.8 ची हाफ किती येणार, तर 8.4 असेल. एएम पण मिळाला आपल्याला 8.4. ओके. आता ओएम काढू शकतो, कारण हा कोणता त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण आहे, राईट अँगल ट्रायंगल. मग आता या ठिकाणी आपण इन ट्रायंगल ओएएम किंवा त्रिकोण ओएम मध्ये मेजर ऑफ अँगल एन कसं आहे 90 आहे. म्हणून पायथागोरस सूत्रानुसार, कशानुसार, पायथागोरस सूत्र किंवा पायथागोरस थेरम नुसार, बरोबर, पायथागोरस थेरम. आता काय येणार, तर एम स्क्वेअर प्लस एम वन साइड ओएम अनदर साइड इक्वल टू हायपोटेनस काय ओए स्क्वेअर. आता एम ची व्हॅल्यू किती आहे बघा, एम ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. ओएम किती आहे 8.4 आहे आणि ओए 9.1 आहे. म्हणजेच काय येणार, एम स्क्वेअर इक्वल टू
9.1 स्क्वेअर मायनस 8.4 स्क्वेअर. आता हे स्क्वेअर काढा आणि सबट्रॅक्ट करा, पण त्यापेक्षा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर. मग याचे फॅक्टर काय असतात, ए प्लस बी आणि ए मायनस बी. येते ना लक्षात. म्हणजे काय होणार, 9.1 प्लस 8.4 1 ब्रॅकेट आणि सेकंड मध्ये 9.1 मायनस 8.4 ए प्लस बी अँड ए मायनस बी. येते लक्षात. म्हणजेच काय येणार बघा आता, 17.5 इंटू सबट्रॅक्शन किती येणार, 0.7. 0.7 ने मल्टिप्लाय करायला तर त्यांचं मल्टिप्लिकेशन येते 12.25. ओके. म्हणजे ही कशाची व्हॅल्यू आली, एम स्क्वेअर. देअरफॉर एम इक्वल टू काय येणार, याचं रूट किती येणार, 25चं रूट 5 आणि 3 ची 4 काय होणार, 3 इंटू 4. यातली स्मॉल नंबर घ्यायची म्हणजे 3.5. येते का लक्षात. म्हणजे एम 3.5 काय असेल, सेंटीमीटर. मग आन्सर कसं लिहिणार, केंद्रापासून जिभेचं अंतर 3.5 सेंटीमीटर आहे किंवा डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 3.5 सेंटीमीटर. बघा 8वा प्रश्न आलेख कागदाचा आहे, त्यामुळे तुम्हाला इथे दाखवू शकणार नाही मी. 9वा प्रश्न पहा. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. समीकरण सोडवायचे. आता या ठिकाणी ब्रॅकेट आहेत, म्हणजे आपल्याला आधी ब्रॅकेट सॉल्व करावे लागतील. बघा 17 इंटू एक्स 17x 17x 17 4 जा 17 चौक 68 68 प्लस 8 इंटू 8 x 8x 8 इंटू 6 8 7 48 48 इक्वल टू 11 इंटू x 11x 11 इंटू 5 55 प्लस 15 इंटू x 15x प्लस 15 3 जा 45. इथपर्यंत आलं लक्षात. आता या ठिकाणी जी स्वरूप पदे आहेत लाईक टर्म त्यांचे ऍडिशन करू शकतो आपण. बघा आता 17 प्लस एक्स किती होणार, 25x प्लस 68 प्लस 48 किती होणार, 16 जा 6 अँड 11. ओके 116 इक्वल टू अगेन 11x प्लस 15x किती होणार, 26x प्लस 55 प्लस 45 55 प्लस 45 दॅट इज 100. आता काय करणार आपण, 26 आणि 25 यांच्यामध्ये स्मॉल कोण आहे तर 25. पण 25 ची आपण जागा बदलूया. 100 इकडे येणार, प्लस 100 इकडे आल्यावर काय राहणार, 116 मायनस 100 इक्वल टू 100 मायनस झाले 116 ऍज इट इज लिहिले. 25x तिकडे पाठवा म्हणजे 26x प्लस 25 चे मायनस 25x म्हणजेच काय, सबट्रॅक्शन 16 इंटू एक्स. याचाच अर्थ x इक्वल टू 16. म्हणजे समीकरणाची उकल सोल्युशन काय असेल, x इक्वल टू 16. पहा तर सेकंड इक्वेशन आहे. तर आता या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर फ्रॅक्शन दिसतात. इथे डिनॉमिनेटर 1 घेऊ आपण. आता अशा प्रकारचं समीकरण इक्वेशन जेव्हा असतं त्यावेळेला छेदाला ज्या संख्या आहेत डिनॉमिनेटरला त्यांचा लसावी घ्यायचा. म्हणजे काय, एलसीएम. म्हणजे 2 4 आणि 4 यांचं एलसीएम काय असेल, 4 असेल. लसावी काय असेल, 4 बरोबर. मग ते एलसीएम 4 ने मल्टिप्लाय करायचं. 4 ने गुणूया आपण. काय करू, 4 ने गुणू किंवा बाय मल्टिप्लाइंग किंवा मल्टिप्लाइंग बाय 4. इच टर्म, प्रत्येक टर्मला प्रत्येक पदाला 4 ने गुणायचं. आता म्हणजे काय येणार, 4 इंटू 3y अपॉन 2 प्लस 4 इंटू y प्लस 4 अपॉन 4 इक्वल टू 4 इंटू 5 मायनस 4 इंटू y मायनस 2 अपॉन 4.
प्रत्येक टर्मला आपण 4 ने मल्टिप्लाय केलंय बघा. का? कारण 4 यांचं काय एलसीएम आहे किंवा लसावी. म्हणजे 4च्या टेबलमध्ये यातली प्रत्येक नंबर आहे. समजतं? 4 ने या प्रत्येक नंबरने 4 डिव्हिजिबल आहे. समजतं ना? 4ला भाग जाईल. मग बघा 2 2 जा 4, बेदुने 4 म्हणजे किती होणार 6y प्लस 4 1 जा 4 म्हणजे 1 ब्रॅकेट y प्लस 4 इक्वल टू 4 5 जा 20 मायनस 4 1 जा 4 मायनस 1 ब्रॅकेट y मायनस 2. आता ब्रॅकेट सॉल्व करूया. 6y एज इट इज प्लस 1 इंटू y 1y प्लस 4 इंटू 1 4 इक्वल टू 20 मायनस मायनस 1 इंटू y मायनस 1y मायनस मायनस प्लस होणार. वजा वजा अधिक होतं. 1 2 जा 2. आता बघा आता लाईक टर्म कोणते आहेत? 6y प्लस 1y 7y इक्वल टू सॉरी प्लस 4 इक्वल टू 20 प्लस 2 किती होणार 22 मायनस 1y. आता 1y ला इकडे आणा म्हणजे काय 7y 1y चे प्लस 1y इक्वल टू 22 प्लस 4 सॉरी मायनस 4 प्लस 4 तिकडे गेल्यावर मायनस होतील ना. मायनस 1 इकडे आले प्लस 1 झाले 8y इक्वल टू 18 y इक्वल टू 18 अपॉन 8. ओके. मग याला रिड्युसिंग फ्रॉम संक्षिप्त रूपात लिहू. 2 चोक 8 आणि 2 9 18 2 4 जा 8 2 9 जा 18 मीन्स 9 अपॉन 4. हे काय असेल आन्सर. आता बघा थर्ड इक्वेशन तिसरं समीकरण. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला आधी कंस सोडवावे लागतील. वी हॅव टू सॉल्व ब्रॅकेट. बघा आता 5 इंटू 1 5 1 5 मायनस 5 2 जा 10 5 2 10 x इक्वल टू 9 1 9 9 1 जा 9 मायनस 9 इंटू एक्स 9 गुणिले एक्स काय येणार 9x. आता यांच्यामध्ये बघा 10x स्मॉलर आहेत 9x बिगर आहे. मग 10x ची आपण जागा बदलू म्हणजे 5 एज इट इज राहतील. 5 ला जर इथे ठेवले तर 5 च्या जवळ 9 आले पाहिजेत म्हणजे प्लस 9 इकडचे आल्यावर मायनस 9 होतील. ओके. आणि इकडे काय होणार मायनस 9x प्लस 10x. मग आता बघा 5 मायनस 9 5 9 गेले 4 राहतील 4 बट मायनस का कारण बिगर नंबर निगेटिव्ह आहे इक्वल टू 10 मायनस एक्स प्लस मायनस मायनस होता 10 मायनस 9 1x मीन्स x इक्वल टू मायनस 4. हे इक्वेशनचं काय असेल सोल्युशन असेल. तर या प्रकारे इक्वेशनचे प्रश्न सुद्धा आपण सॉल्व्ह करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे यापुढचे जे प्रश्न आहेत ते या व्हिडिओच्या आपण थर्ड पार्ट मध्ये पाहू. कळलं? तोपर्यंत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आवडला तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.